हॅपी बर्थडे का दीदीला सखी. तू काय दिला गबू तुझ्या फ्रेंड्सला? बस मध्ये ना मी स्ट्रॉबेरी चॉकलेट दिले आणि स्टूल मध्ये मी मंच दिली. मंच आणि मला मंच. मी 3 ठेवलं होतं ते पण बस मला फ्रेंडने देऊन दिलं. आले मग माझ्या सखीला काहीच नाही का? रोट खायचंय. हॅलो हाय अँड वेलकम टू द न्यू व्लॉग. तुम्ही म्हणत असाल पुन्हा काहीतरी नवीन, पुन्हा तू माहेरी का? तर हो, मी एकच दिवसासाठी गेली होती कारण मला कोलॅबरेशनचे व्हिडिओज करायचे होते. आज मी परत आली आहे सकाळी सकाळी कारण गौरीचा बर्थडे, गौरीचा 5वा बर्थडे. खूप असं काही ग्रँड सेलिब्रेशन नाही आहे, सगळे फॅमिली मेंबर्स आहेत. बिकॉज घरात कोणीच बिलीव्ह करत नाही ग्रँड सेलिब्रेशनला. इवन निखिलला पण ते नाही चालत. आय डोंट नो सखीचा पण बर्थडे तो कसा करतो. तर एक छोटासा सेलिब्रेशन आहे, पण सगळी फॅमिली मेंबर्स आणि जवळजवळचे जे आहेत, जे गौरीचे प्रिय आहेत, ते सगळ्यांना बोलवलं आहे. त्यासाठी मी आज परत आली आहे आणि पुण्याला जायच्या आधी ना मला पण थोडी माहेरची मजा घ्यायची आहे. मी आली होती मागच्या आठवड्यात, बट सगळी पूजेच्या गर्दीत वगैरे होती. सगळी नीट भेटले मला, पण सगळी धावपळच होती. त्यात सखी आजारी होती, त्याच्यामुळे ती कोणाकडे जातही नव्हती. आज ती मस्त ओके सगळ्यांकडे जातीये, खेळतीये. तर सकाळी सकाळी आमचे ड्रायव्हर काका मला सोडून गेलेत. निखिल जमलं तर येणार आहे. आई आणि तात्या नाही येणार मे बी, कारण आत्या वारला, तो तात्यांना बरोबर नाही वाटत लगेच बाहेर जायला. सो असं काही आहे. सखी झोपली आहे. दुपारचे 4-4:30 झालेत. आम्हाला जायचं आहे 6:30 वाजता. आणि मी म्हटलं सखी झोपली तर मी आईकडनं सागरवेणी घालून घेतली आहे, कारण साधे केस मोकळे केस ती असे ओढते. सो हे बेटर असतं. आणि मी आज कितीतरी वर्षांनी आईकडनं वेणी घालून घेतली आहे. ती कॉलेज काय, शाळेनंतर. कॉलेजला पण ते पफ आणि पोनी वगैरे घालून जायचं. तर शाळेनंतर आज कित्येक दिवसांनी आईकडनं वेणी घालून घेतली. पूजेच्या वेळेस मावशीकडनं घातली होती. मला ती जरा कम्फर्टेबल वाटली. तर आईला म्हटलं बघ, आईला येत नव्हती, तिने यूट्यूबवर व्हिडिओ बघून घातली आणि अशी छान दिसते ती आता. तर आज माझ्या गब्याचा 5वा बर्थडे आणि माझ्या गब्याबद्दल मला खूप काही सांगायचं आहे. बट मी आता थोडं आवरून घेते आणि मग सगळं छान सांगते. असा मेकअप झाला आहे माझा, कोणताही फिल्टर लावलेलं नाही मी. आणि असा छान म्हणजे मला बऱ्यापैकी जमायला लागला असं मला वाटतं आहे. जमतोय की नाही खाली तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आईला म्हटलं तुझं आवरून देते, तर आई मला म्हणती मला तुझ्यासारखे थर नाही लावायचे, मला फक्त एक साधी क्रीम दे. तर बघूयात. वहिनीन ते गेल्यात पार्लरमध्ये गौरीची तिची हेअरस्टाईल करायला. मी छान सागरवेणी घातली आहे आणि असं काहीच आहे माझा आजचा लुक. साडी वगैरे घालते आणि तुम्हाला बघ भेटते. तर असा काहीच आहे माझा संध्याकाळचा लुक. आणि इथे सखी पण गोडगोड तयार झाली. आम्ही दोघींनी ब्लॅक घातलाय कारण गौरीचं पण ब्लॅकची थीम आहे. आणि मम्मी पप्पा ऑलरेडी पुढे गेलेले आहेत. मी दादा वहिनी मागून चाललो आहे. एका छोट्याशा हॉलमध्ये कार्यक्रम आहे, कारण खूप मोठा बड्डे नाही आहे, छोटासा बड्डे आहे. पण घरी तर शक्यच नव्हतं. घरी फर्निचरचं काम चालू आहे आणि इथे फ्लॅटमध्ये आम्हाला जशी उतार करूची फिलिंग येते, काहीच सापडत नाही. आम्ही 1-1.5 महिन्यासाठी आलो आहे, सगळं सामानही आणलं नाही आहे. त्यामुळे इथे बड्डे करणं, पाहुण्यांना बोलवणं, बसवणं शक्यच नव्हतं काही. आणि जुन्या घरी पण काहीच नव्हतं. म्हणजे ते फर्निचर सोडलं, जरी आम्ही हॉलमध्ये जरी ट्राय केलं असतं ना, तरी बसायला वगैरे जागा नव्हती पाहुण्यांना. सो असं डिसाईड केलं. आणि बघता बघता माझं पिल्लू 5 वर्षाचं झालं आहे. यू वॉन्ट बिलीव्ह की म्हणजे मी तुम्हाला स्टोरी सांगते. मला मागच्या 18 नोव्हेंबरला फोन आला होता रात्री 2019ला की यार उद्या पूनमची डिलिव्हरी सांगितली. दादा मला बोलला. म्हटलं रे अशी कशी, आपण ठरलं होतं ना सीझर करायचं तर 24ला करूयात, आईचा बर्थडे तेव्हा. तो बोला नाही, डॉक्टर म्हणतात पाणी कमी झालंय तर करून घेऊयात. म्हटलं पण तुम्ही करता कसं काय, मी नाही आहे तिथे. दादा म्हणतो अगं पण मग करावं लागेल. म्हटलं नाही थांब, म्हणजे त्या डॉक्टरनी सकाळीच बोलवलं होतं 8 वाजता. म्हटलं ठीक आहे तुम्ही जा 8 वाजता, पण मी येईपर्यंत डिलिव्हरी तर करायची नाही. म्हटलं खूप इमर्जन्सी असेल तर, बट थांबता आलं तर माझ्यासाठी थांबायचंच. मग मी पहाटे 5 वाजता निघाली पुण्यावरनं आणि इथे आली आणि 11-11:30 डिलिव्हरी झाली वहिनीची. आणि मी इतकी जास्त एक्सायटेड होते तिच्या डिलिव्हरीसाठी, इतकी जास्त, कारण मला लहान बाळ खूप आवडतं आणि ते जे बाळ येणार होतं ते माझ्या घरात येणार होतं. त्याच्या आधी ऑफकोर्स मनू पिऊ घरात खूप बाळं होते, बट ते बाळ माझ्या घरात राहणार होतं. सो मी खूप एक्सायटेड होते. आणि जेव्हा डिलिव्हरी झाली आम्हाला कळलंच नव्हतं की मुलगा आहे का मुलगी आहे. म्हणजे मला तरी कळलं नव्हतं. मला डॉक्टर दादाला बोलवायला आले की चला बाळ बघायला. तर दादा इज लाईक की प्लीज तिच्या आत्याला घेऊन जा, म्हणजे बाळाच्या आत्याला घेऊन जा. आणि मी तिथे गेली. आय स्टिल रिमेंबर, मी सगळ्यात पहिले गौरीला बघितलंय आमच्या पूर्ण फॅमिलीत. तिला हातात घेतलंय सगळ्यात आधी, तिच्या मम्मी पप्पांच्याही आधी. आणि आय नो, म्हणजे मी तो क्षण कधीच नाही विसरू शकणार जेव्हा मी तिला फर्स्ट टाइम बघितलं होतं. मला तोपर्यंत माहित नव्हतं मुलगा आहे का मुलगी आहे. आणि खरं सांगते, मला मुलगा हवा होता. मला अजिबात मुलगी नको होती, मला अजिबात गौरी नको होती.
आणि माझं ठरलेलं होतं की मुलगा झाला की मला अर्जुन किंवा अभिमन्यू नाव ठेवायचं होतं. मी असा प्रॉपर मेसेज टाईप करून आलेली होती की बाळ झाला आपल्याला हे स्टेटसला ठेवायचं आहे. बट माझा पचका झाला, मुलगी झाली. आणि हे मला तोपर्यंत कळलंच नाही जोपर्यंत मी गौरीला बघितलात. आणि तिथे डॉक्टर मला सांगत होते की सगळं ओके वगैरे. आणि तिच्या नाकात नळा वगैरे टाकला होता. ते आय डोंट नो त्याला काय म्हणतात ते, हवेशी आपल्या त्यांचं समतोल साधण्यासाठी काहीतरी असतं त्यासाठी. आणि ते बोलले की तिचा जन्म 11:30 आहे असा काहीतरी. म्हटलं तिचा? डॉक्टर म्हणतात हो मुलगी आहे. म्हटलं मुलगी झाली आहे? आणि 2 मिनिटांना मी अशी नाराज झाली की म्हटलं मुलगी झाली आहे. पण तिच्याकडे बघून विसरून गेली. आणि बाहेरून मी सगळ्यांना म्हणते मुलगी झाली आहे. आणि ते लाईक हो मुलगी झाली आहे. तर मला काय असं वंशाचा दिवा वगैरे असं काही नव्हतं. आणि मुलगी मला फक्त यासाठी नको होती कारण माझं लग्न होऊन हार्डली 4-5 महिने झाले होते. आणि मला माझी जागा घेणाऱ्या घरात कोणीच नको होतं. सो माझं असं होतं की मुलगाच झाला पाहिजे वहिनीला. मुलगी झाली तर. आणि लिटरली मी तुम्हाला सांगते जेव्हा मी असा मेसेज टाकला इट्स अ गर्ल वगैरे, मला असं कॉंग्रॅच्युलेशन्स आत्या झाली यापेक्षा मला असं मेसेज होते गेली तुझी जागा, आता गौरी आता बाळ राज्य करणार. तर ठीक आहे. एक दिवस मी नाराज होती की मुलगी झाली. नंतर पण ते मी रोज जायची दवाखान्यात, रोज सकाळ संध्याकाळ दवाखान्यात असायची मी वहिनीनं त्यांना जोडी. आणि असं करता करता माझं पिल्लू आज 5 वर्षाचं झालं आहे. आणि एक्झॅक्टली मला जी भीती होती ती खरी झालेली आहे. तिने माझी जागा प्रॉपर घेतलेली आहे, अगदी प्रॉपर. म्हणजे जे घरात कोणीच करू शकत नव्हतं ती गौरी करायला लागली आहे आता. सगळ्यात मेन मला असं वाटायचं माझ्या पप्पांवर फक्त मीच रुबाब करू शकते, बाकी कोणीच नाही. आणि आता असं झालंय ना की ती माझ्या वरचढ झाली आहे. म्हणजे आम्ही तरी लहान असताना पप्पांकडे चॉकलेट गोळ्या, वेपर्स, फ्रुटी अशा गोष्टी मागत नव्हतो. आणि पप्पा देत नव्हते. पप्पांचा खाऊ फक्त फळं होतं. कोणतंही फळ मागा तोच खाऊ होता. बट आता एक्झॅक्ट अपोजिट झालंय. गौरी म्हटली फ्रुटी की बाबा लगेच केक मारून निघतात. ती सगळ्यात जास्त त्रास माझ्या पप्पांना देते. बट स्टील ही लव्ज इट द मोस्ट. आणि तिचं असं आहे ना की ती त्रास खूप देते पप्पांना. पण तिला चॉकलेट जरी मिळालं ना शाळेत, चॉकलेट जरी एक छोटं, तरी पण ती घरात आल्याला आजीला शोधते आजी कुठे. बट चॉकलेट ती बाबांसोबतच शेअर करते. तर असं आहे. म्हणजे माझं जसं पप्पांवर प्रेम होतं अगदी तिचं तसं आहे. पुन्हा आईची पण ती खूप काळजी घेते. जेव्हा आई आजारी असते ना तेव्हा तिला कळतं की आजीला आता त्रास नाही द्यायचा. त्याच्यामुळे ती पाणी आणून देऊ का गं, आजी तुझ्या गोळ्या कुठे ठेवलाय गं. आणि हे मुलगीच करू शकते. आणि म्हणून मला एक सखीची ओढ होती की मला मुलगी का हवी आहे माझ्या वेळेस. कारण मी गौरीला बघत होती. इव्हन मी प्रेग्नेंट होती मागच्या, मी खूप लवकर आली होती डिलेव्हरीसाठी. नोव्हेंबरमध्येच आली होती मागच्या. आणि माझी डिलेव्हरी फेबमध्ये झाली. आणि मी मेमध्ये गेली बाळाला घेऊन. तर मी 5-6 महिने इथे होती. आई शपथ तिने माझी एवढी केअर घेतली तेवढ्या ह्याच्यात. जेव्हा मी प्रेग्नेंट होती ना गौरी मला वाकू देत नव्हती की आता तू वाकू नको, पाणी सांडलंय, बाळाचं नाक चेपेल या टाईप. सो असं करता करता पिल्लू खूप मोठं झालंय आमचं 5 वर्षाचं. तर बघू आता कसा बर्थडे सेलिब्रेट करतात मी आमच्या भाऊचा. हिअर इज द बर्थडे गर्ल. खूप गोड दिसतोय माझा पिल्लू. ऍक्च्युली गाडी तिचा लुक नाही दिसत आहे. तिच्यासाठी आम्ही एकदम सिम्पलचा गाऊन घेतलाय. ब्लॅक झकमक फ्रॉक नको होता आम्हाला, असा एकदम सिम्पलचा फ्रॉक घेतलाय. तिचा फ्रेंच रोल केला होता बट तिला तर पिना सहन नाही झाला आणि तिने ते काढून टाकलंय सगळं. बट ते किती गोड दिसतंय. ते एक्झॅक्ट माझी कॉपी दिसते. म्हणजे मला कोणाला सांगावं लागत नाही माझी भाजी. जेव्हा ती लहान होती कॉलनीत जायची सगळ्या आत्यावर गेली आहे, ती आत्यावरच गेली. मला बाबू तू माझा आहे ना. हा. लोकेशनला गेल्यानंतर आमच्या सगळ्यांचं फोटोशूट सुरू झालं. गौरी आणि सखी तर खूप एक्सायटेड होत्या. आई पण खूप एक्सायटेड होती. गौरीच्या मैत्रिणी कमी, आईच्या मैत्रिणी जास्त, अशी काहीतरी सिच्युएशन होती. हळूहळू आम्ही सगळे पाहुणे जमवले. खूप जवळचे वगैरे लोक होते जे गौरीच्या खूप जवळचे आहेत ते. मग गौरीचं औक्षण वगैरे झालं. फोटोग्राफर नव्हता आमच्या, कारण आमच्याकडे आयुष मामा, पिऊ मामा आणि मनू मावशी असतात फोटो काढायला. सखी पण बऱ्याच वेळ मनू मावशीकडे होती. त्याच्यामुळे मग मला पण जरासा काही लोड नाही जाणवला. निखिल आला होता बट हार्डली 5-10 मिनिटात तो गेला. बर्थडे सेलिब्रेशन वगैरे झालं. नंतर गौरीचा बर्थडे होता तरी जो काही मेन्यू होता तो आत्तूच्या आवडीचा होता. कारण मला त्या बुफेतल्या 2 भाज्यांपेक्षा थाळी खायला नक्कीच आवडते. कॉलनीतल्या एका ताईचा बर्थडे पण केला आम्ही. आमच्या कॉलनीत 4 जणांचे बर्थडे असतात गौरीच्या बर्थडेच्या दिवशी. तर तो पण सेलिब्रेट केला. घरी आल्यानंतर गौरीला खूप आतुरता होती की गिफ्ट खोलत होती ती सगळे. मग सखी कशी मागे राहणार, सखी पण तिला मदत करत होती. गौरीला सगळ्यात जास्त तिला जे ड्रॉइंगचं सामान आवडलं ना ते प्रचंड आवडलं तिला. असा छानसा सेलिब्रेट झाला माझ्या गौरीचा बर्थडे. तर बर्थडे झाला, मी वोटिंग वगैरे करून आली छानसं. आणि मला ब्लॉग कंटिन्यू करायचा होता. बट 1-2 अशा कमेंट आल्या ना की ज्याने माझा पूर्ण मूड ऑफ झाला आणि मग मी सोडून दिलं होतं. मूड ऑफपेक्षा मला अशी चिडचिड झाली. पण मला नाही आवडत सारखं बोलायला. बट काही कमेंट्सना उत्तर देणं खूप गरजेचं असतं. तर ह्या ज्या एक स्पेसिफिक ताई आहे तुमच्यापर्यंत पोचत असेल, ज्या मला ड्रम वगैरे म्हणत होत्या
आणि बराच काहीतरी बोलला होता की तू पैसा खर्च करते, नुसती खातपीत राहते, लोकांनी काय शिकायचं. तर शिकायसाठी हे काही लर्निंग चॅनल नाही आहे, हे डेली ब्लॉगिंग चॅनल आहे. त्यातही मला जे अनुभव आले ते मी शेअर करते. आणि मी काही इतकेही पावसाळ्याने पाहिले की माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी ज्ञान वाटत बसू. तुम्हीच म्हणाल की हिचं हे काय चालू आहे. अँड अबाउट ड्रम वगैरे, तर ती माझ्या शरीराच्या चरबीपेक्षा तुमच्या मेंदूवर इतकी चरबी आली ना, उलट मला तसं कीव येते की तुम्ही अनोळखी माणसाशी इतक्या घाण्या शब्दात बोलत असाल तर तुम्ही घरच्यांशी कसे वागत असाल. अदर दॅन दॅट पैसा खर्च करते आणि सारखी खात राहते, तुम्ही कसं काय हिशोब ठेवता की मी काय करायचं आणि काय नाही याचा. जे आहे ते दाखवते, जे मी जेवण करते ते दाखवते, जे मी शॉपिंग करते दाखवते. मी इतकीही जास्त शॉपिंग करत नाही, माझ्यासारखी कंजूस बाई नाही आहे. हा सखीला काहीतरी गोष्टी मॅन्डेटरी असतात त्या घ्याव्या लागतात. दिवाळीच्या गोष्टी होत्या, दिवाळीची शॉपिंग होती म्हणून ती दाखवली. अदर दॅन खाण्यापिण्यावर बोलता, त्याच्यात तुमची बुद्धी काय ते कळते. अदर दॅन दॅट म्हणजे मी तुम्हाला काय दाखवू. म्हणजे पहाटे मी उठते 8 वाजता, पण तुम्हाला सांगू का मी पहाटे 5 वाजता उठते. किंवा मग मी माझ्याकडे मला कामं पडत नाही जास्त, पण मी तुम्हाला सांगू का बापरे माझी सासू मला सगळं काम करायला लावते. घरातली धुणं भांडे पोरगी सगळं मी एकटी सांभाळते. मी तुम्हाला असं सिंपतीवाला सांगितल्यावर मग तुम्ही कनेक्ट व्हाल का. जे नाही आहे ते खोटं का दाखवू मी. म्हणजे नो ऑफेन्स, जे करतात ते ॲक्च्युली अप्रिशिएट करतात, पण माझ्या वाटेल ती कामं येत नाही तरी पण मी दाखवू का. मी असं खोटं बोलून दाखवू का बापरे मी आज धुणं धुतलं, किंवा माझ्या सासूबाईंनी स्वयंपाक केला तुम्ही फक्त चमचा आणून दाखवू का की आजचा स्वयंपाक मी केला, मग तुम्हाला पटेल का ते. म्हणजे उगाचच नादी नका लागू. आणि मी म्हणजे मला नाही आवडतं सारखं कमेंटवर बोलायला, बट तुम्ही खालच्या भाषेत कमेंट्स केली तर मी पण ऐकून घ्यायला रिकामी नाही आहे. मी वकिलाची सून आहे, मलाही उत्तर देता येतं. आणि हे होतं मी बऱ्याच गोष्टी इग्नोर करते, बट 2-3 गोष्टी अशा होत्या त्याच्यात की मला बोलावं लागलं. तर तुम्ही कमेंट कराल, तुम्ही चांगल्या भाषेत जेंटली कमेंट केली असती ना, मी अप्रिशिएट करते. काल काय त्यांनी सांगितलं की डीप नेकचे गळे नको घालायचो, चांगलं नाही दिसत, खूप चांगल्या भाषेत सांगितलं. मला पण कळलं की होतं असं तसं, मी पण त्यांना चांगला रिप्लाय दिला. तुम्ही वाईट भाषेत वापरत असाल तर मी चांगल्या भाषेत येऊन तुमच्याशी बोलेल, तर मी काही गांधी नाही आहे. तुम्ही वाईट भाषा वापरली, मी तुमच्यासारखी अरेतुरे करून बोलणार नाही, पण तुम्हाला उत्तर देणार नाही अशातली मी नाही आहे. आणि मी हे सगळं त्या ब्लॉगरच आहेत ताई ज्या कमेंट करत होत्या, आणि हे सगळं वाचून मी डिमोटिवेट होऊन ब्लॉगिंग बंद करेल तर असं बात नाही. मी नाही घाबरत कोणाच्या बापाला तेवढ्या बाबतीत. सो नका करू, उगाचच तुमचा वेळ नका वाया घालू, माझाही नका वाया घालू. मी तुम्हाला सांगितलं नाही आवडलं ब्लॉक करा मला आणि जा. उगाच मी व्ह्यूज वाढवू नका, त्याने मला पैसे मिळतील उगाचच. आणि यूट्यूब काय माझं पोट पाणी नाही आहे की मी याच्यावर जे काही दाखवेल त्याच्यावरच माझं सगळं चालू आहे, तर असंही काही नाही आहे. त्याच्यामुळे माझी ही आवड आहे म्हणून मी करते आणि जे आहे ते दाखवते. हे सगळं शॉर्ट्स तर मी सखीमुळे सुरू केले, ते चालायला लागले म्हणून मी मोठे ब्लॉग करायला लागली परत, नाही तर मी ते मध्ये मध्ये सोडून नाही दिलं होतं. मी फक्त छोट्या छोट्या मुवमेंट ज्या माझ्या आहेत त्याचे ब्लॉग्स करत होती. तर नका करू असं. तुम्ही पण आनंदी राहा, मला पण आनंदी ठेवा. असं काहीतरी होतं. बट जे माझे लॉयल फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना सांगते, असंच प्रेम करत राहा माझ्यावर, सखीवर, निखिलवर. या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्यावर नका होऊ देऊ, मी माझ्यावर पण नाही होऊ देणार. असंच प्रेम देत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.